नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. आज सुट्टीचा दिवस त्यामुळे सकाळी लांबपर्यंत ट्रेलमध्ये फिरून आले. सकाळी सकाळी ट्रेलमध्ये फिरताना खरंच खूप छान वाटतं. घराच्या अगदी 5 मिनिटावरच ट्रेल असल्यामुळे सकाळी पटकन घरातनं निघालं की आपण ट्रेलमध्ये पोहोचतो. घरी येऊन छानपैकी सगळं आवरून आज चतुर्थी असल्यामुळे गणपती अथर्वशीर्षाची आवर्तनं केली. गणपती बाप्पाला अभिषेक केला, पूजा केली. मनोभावे देवाची पण पूजा केली. नंतर नैवेद्य दाखवून आरती केली. नित्यसेवेचं सगळं वाचन केलं. दुपारी फराळासाठी आंब्याचा रस आणि साबुदाण्याची खिचडी केली. संध्याकाळी बरोबर 6 वाजता बाप्पाच्या प्रसादासाठी पेढे घेऊन हिंदू सोसायटीच्या मंदिरात आम्ही सगळेजणं गेलो. आई भाऊ पण सोबत होते. मागील 2 वर्षांपासून प्रत्येक संकष्टीला 11 वेळा गणपती अथर्वशीर्षाची आवर्तनं या मंदिरात करण्यात येतात. मंदिरातल्या गुरुजींच्या सोबत सगळ्यांनी मिळून गणपती अथर्वशीर्ष 11 वेळा म्हटलं. नंतर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून सगळ्यांनी मिळून आरती केली. सगळ्या लेडीजनी संकष्टीचा प्रसादाचा व्हॉट्सअपचा एक ग्रुप तयार केलेला आहे. त्यामध्ये जेवणासाठी कोणता पदार्थ कोण आणणार ते आधीच सगळ्याजणी ठरवल्याप्रमाणे कांदा लसूण न घातलेला नैवेद्यासाठी स्वयंपाक करून घेऊन येतात. उकडीचे पण खूप छान मोदक तयार करून आणलेले होते आणि गुरुजींनी आरतीच्या आधी सगळा जो स्वयंपाक आहे म्हणजे आरतीच्या आधी ताटात सगळं जेवण वाढून छानपैकी गणपती बाप्पाला गुरुजींनी नैवेद्य दाखवला होता आणि आरती केली. त्यानंतर सगळ्यांनी प्रसाद घेतला. ज्यांचे उपवास होते त्यांनी इकडे उपवास सोडले. हा उपक्रम खरंच खूप छान आहे, कौतुकास्पद आहे आणि इकडे येऊन खरंच खूप छान वाटलं. सगळ्यांच्या भेटी पण झाल्या. प्रसन्न मनाने आम्ही सगळेजणं प्रसाद घेऊन घरी गेलो. धन्यवाद.